मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची तातडीची बैठक सुरू आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपचे कोर कमिटीचे सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे आगामी शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासह मुंबई भाजपच्या कोर कमिटीचे प्रमुख सदस्य या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। विनायक पाटील आपल्या सोबत आहे। विनायक, मुख्य अजेंडा काय आहे या बैठकीचा? नक्कीच आहेत। बैठक आता थोड्या वेळापूर्वी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीला मुंबईमधील जे प्रमुख पदाधिकारी आहेत, कोर कमिटी आहे, त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत आशिष शेलार ते बैठक घेत आहे। या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाबाबतच्या जे काही नाव नोंदणी करण्यात आली आहे त्या संदर्भातला तांत्रिक आढावा आहे ते आशिष शेलार घेत आहेत। त्याचबरोबर लोकसभेला मनसेनं बीजेपीला महायुतीला पाठिंबा दिला होता, मात्र आता ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आता मनसेने उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे त्याबाबत कुठली भूमिका घेण्यात यावी त्या संदर्भात या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होताना दिसते। नाव नोंदणी संदर्भात चर्चा होताना दिसते। आपण पाहतो की आता बीजेपीने आहे ते या ठिकाणी आपली रणनीती आहे ते चर्चा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। कुठल्याही पद्धतीमध्ये आहे ते मुंबईमधील ज्या निवडणुका आहेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, स्वाभाविकच या बैठकीत काय नेमका पुढे निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं असेल। विनायक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।